पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राची बोधगया आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर हा विठ्ठलाचं लक्ष राखून भगवान बुद्धाचं विहार आहे. मी सिद्ध करून टाकतो. सगळ्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे विठ्ठल म्हणजे बुद्ध. मी सिद्ध करून टाकतोय की हे भगवान बुद्धाचंच विहार आहे. वारकऱ्यांमध्ये खळबळ सुरू झाली आहे. विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे. काय सांगू खरंच विठ्ठल बुद्ध आहे माहिती नाही. पण हे सिद्ध करण्यासाठी चाललोय ना, त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जे कुरतडून अक्षर चांदीचा पत्रा घातलेला होता ना, अजून आपण म्हणालात की पंढरपुरातील मंदिरातील जी मूर्ती आहे ते बुद्धाची आहे, ते बुद्धच आहेत. हे कायदेशीर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणती लढाई लढणार? विठ्ठल हाची बुद्धच आहे करू आम्ही शेता पंढरीला जाऊ पाहू भगवान बोधा. पंढरीला जाऊ पाहू तथागत बोधा. महाधम्म रक्षित जीने वसवलेले नागरे. मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघत आहात ती पहा, धम्मयात्रा पदयात्रा सामाजिक क्रांती अभियान भीमा कोरेगावचे पंढरपूरच्या दिशेने ही रॅली निघाली आहे. काय उद्देश आहे या रॅलीचा मी या ठिकाणी भंतेजी यांच्याकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भंतेजी, धम्मयात्रा पदयात्रा सामाजिक क्रांती अभियान आपल्या माध्यमातून सुरू आहे. नेमकं काय सांगायचं या धम्मयात्रा पदयात्रेच्या माध्यमातून आपण रॅली जी काढलेली आहे? जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठे बोलून गेले. सारं आयुष्य मार्क्सवाद लेनिनवादात घालवलं. शेवटी बाबासाहेबांच्या शरणी यावं लागलं. सारं जगत बुद्धमय करण्याची, धम्ममय करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांवर दिली. ती जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठी एक सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्यापासून लढाई सुरू केली. मंदिर प्रवेशापासून लढाई सुरू केली. ही लढाई हे सामाजिक क्रांतीचं अभियान. पाणी पिण्यासाठी चौदार तळ्यावर लढाई सुरू केली. हे सामाजिक क्रांतीचं अभियान त्यांचं धम्म क्रांतीमध्ये बदललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे परिवर्तन करण्याच्यासाठी जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ आले होते. त्यांना ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार माहिती झाली. इतिहास जे विसरतात ते इतिहास काय निर्माण करणार? बाबासाहेबांना इतिहासाची सुरुवात झाली. म्हणून बाबासाहेबांना नवा इतिहास घडवता आला. हा सगळा समाज ब्राह्मणवादाच्या गुलामीत गेला. प्रतिक्रांती झाली या देशात. ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती आणि भगवान बुद्धांचा सत्संग म्हणजे क्रांती. या भगवान बुद्धाचा सत्संग ज्यांनी धारण केला, आर्य सत्याचा साक्षात्कार माणूस घडवला. माणूस केवळ आर्य सत्याचा साक्षात्कार करून घडवला जातो. दुसऱ्या जगात जगात युद्ध सुरू आहे. ते युद्धाने मनुष्य समाजाची नेहमीच हानी झालेली आहे. युद्धाची गरज नाही. मानवी समाजाला बुद्धाची गरज आहे. बुद्धाचा धम्म म्हणजेच रिव्होल्युशन, क्रांती. ही शब्द बाबासाहेबांना वाटता आली नाही. हे महापुरुषांचं चित्त असतं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनुयायांना जबाबदारी दिली. धर्मांतर पंढरपूरलाच करणार होते बुद्ध जयंतीच्या दिवशी 1956ला. पण तुमचे पश्चिम महाराष्ट्रात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लांबच गेला 16 आणि 14 ऑक्टोबर 1956. इकडे धर्मांतर निश्चित पंढरपूरलाच करणार होते. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राची बोधगया आहे. एवढं मोठं केंद्र होतं सत्संगाच्या प्रचाराचं प्रसारण. लाखो विश्वगीते ऐकली. हे लोक हा वारकऱ्यांच्या सत्ता तिथे जाताना दिसतो. कशासाठी दिसतो? बुद्ध धम्म संघ म्हणत जायचे. आषाढी एकादशीला पोचायचे. विष्णून आपल्या गावात नगरात घेऊन जायचे आणि परत कार्तिक पौर्णिमेला आणून 3-3 महिने 4-4 महिन्याच्या वरच्या वर्षात भगवान बुद्धांच्या मधून गेले. 25 डिसेंबर 1954ला भगवान बुद्धांच्या स्थापना करताना देहू रोडला बाबासाहेब बोलले होते, 84,000 गेले कुठे? हे पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर हा विठ्ठलाचं लक्ष राखून भगवान बुद्धाचं विहार आहे. मी सिद्ध करून टाकतो. सगळ्या साधू संतांनी वर्णन केलेलं आहे विठ्ठल म्हणजे बुद्ध. मी सिद्ध करून टाकतोय की हे भगवान बुद्धाचंच विहार आहे. हे विहार सिद्ध करून देईल. त्यांच्यावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिणार होते. पण बाबासाहेब गेले. बाबासाहेबांचे अपूर्ण काम. त्यांनी प्रश्नच उपस्थित केला की 84,000 महात्मा गेले कुठे? विठ्ठलाच्या मंदिराचा प्रश्न उच्चारून हे सगळे ब्राह्मण आहेत तर आदिवासी नागवंशीय लोक होते, दुःखीच होते प्राचीन काळातले. इतिहास विसरून गेलो, पराभूत झालो. पराभूत लोकांच्या इतिहासाचा सगळे हा गुलामांना गुलामीची जाणीव करून दे म्हणजे ते बंड करून उठतील.
हा बंडाची तुतारी वाजवण्यासाठी जागृतीचा विषय हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. 20 वर्ष म्हणजे थांबा, हे सगळा वारकरी समाज पंढरपूरला धर्मांतर करेल. बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि म्हणेल. तुम्ही 20 वर्ष मरू नका, म्हणजे तुम्ही म्हातारे खंत होतपर्यंत मी लवकर मरणार नाही. तेव्हा हा पंढरपूरला वारकऱ्यांचा धर्मांतराचा सोहळा जेव्हा पाहू आपण, ते खऱ्या अर्थानं पंढरपूर फुलेल फळेल, सारा समाज जागरूक होईल. हा जागृतीचा विस्तव हा तेवत ठेवण्यासाठी ते सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. या अभियानामध्ये सगळ्यात आदिवासी ब्राह्मण सगळ्या समाजाला या रीतीने या निमित्तानं आवाहन करतो. आणि ते क्रांती आणि प्रतिक्रांतीचे ताशेरे बाबासाहेबांनी मांडले आणि इतिहास घडवण्यासंबंधीचे जो दिशानिर्देश केला, हा दिशानिर्देशच या सामाजिक क्रांतीच्या अभियानामध्ये सध्याचं चित्र जर आपण बघितलं, पहिली बाजू बघितली तर पंढरपूरच्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी दाखल होतात. परंतु त्याची दुसरी जर बाजू बघितली तर बौद्ध धम्माचे गुरु धम्मगुरु पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आलेली आहे. आणि ते सुद्धा पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्याच दर्शनाला जात आहे. एकीकडे दुसरी तुमची जर बाजू बघितली, प्रति बाजू तुमची लाखो भाविक आहेत आणि आज घडीला तुमच्या पाठीमागे जे आहे ते मोजकी संख्या आहे. काय सांगायचं याबद्दल? ही संख्या जेव्हा वाढेल, वारकऱ्यांमध्ये खळबळ सुरू झाली आहे. विठ्ठल बुद्ध आहे, विठ्ठल बुद्ध आहे. काय सांग, खरंच विठ्ठल बुद्ध आहे माहिती नाही, पण हे सिद्ध करण्यासाठी चाललोय ना. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जे कुरतडून अक्षर चांदीचा पत्रा घातलेला होता ना, अजून एक अक्षर बरोबर तपासून. तिसऱ्या महासंगायनानंतर मोगली पुत्र शिष्य यांच्या अध्यक्षतेखाली जे संगायन झालं, संघाचं पाटलीपुत्रला सम्राट अशोकाच्या कालखंडात, त्यामध्ये महाधम्मरक्षक नावाच्या स्थवीर अर्हत भिक्षूंना महाराष्ट्रामध्ये पाठवलं. चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणीपासून ते भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत त्याची उपस्थिती समारंभ पार पडला. असं महावंश मध्ये लिखाण आहे. तो टोप आहे ना, ग्रीक मधून आणलेला टोप आहे. तो उल्लेख 143 पृष्ठावर महावंश अनुष्ठिकाचा भाग आहे. म्हणून बाबासाहेब बोलले होते, मी सिद्ध करून दाखवेन. त्या गरुड खांब म्हणतो ना तो, त्या गरुड खांबा बाहून सहसंग निमित्त गावी दत्त गिरीमेकर हे पालीमधली गाथा आहे. त्यामुळे हे मोठं वैभव चारही दिशेला चारही भगवान बुद्धांच्या हे सगळी कला संपूर्ण बुद्धिष्ट कला आहे, ब्राह्मणी कला नाही आहे. त्यामुळे म्हणून बाबासाहेब बोलले होते की मी सिद्ध करून दाखवतो. गेले हे इतिहास केवळ बाबासाहेबांना घडवता आला, इतिहास दुसऱ्याला व्यक्तीला कुठल्याच समजला नाही. हे बोधिसत्वाचे महाकुशल चित्त, ज्यामुळं हा सारा समाज केवळ एकाच जगात नाही, भारतातच नाही, साऱ्या जगात हे आंबेडकर युग आहे. साऱ्या जगात आंबेडकर पोहोचे, साऱ्या जगातच बुद्ध धम्म पोहोचे. सगळे मुस्लिम असोत, हिंदू असोत, ख्रिश्चन असोत, जैन असोत, हे सगळे लोक हे सामाजिक क्रांतीचं अभियान, अशा रीतीनं जागतिक क्रांतीचं हे संपूर्ण धम्मदिवजाचं काम ह्या सामाजिक क्रांती अभियान. किती वर्षापासून सुरुवात केलेली आहे ही धम्म पदयात्रा? 10 वर्ष उलटली. 10 वर्ष उलटली, हे 11वर सुरू आहे. त्यामुळं एक दशक उलटलं. त्या दशकात काय भानगडी झाल्या, तर वारकरी जवळ आले. वारकऱ्यांना आध्यात्मिक भाषा माहिती नाही. इंदापूरच्या भाषणात तुम्ही ऐका, म्हणजे तुकोबा रायाच्या, ज्ञानोबा रायाच्या आध्यात्मिक गाथा त्यांना नाही समजत, तर मी समजावून कसा देतोय ते बघा. त्यामुळं ही जवळीक वारकऱ्यांशी झाली. या विठ्ठलाचं मंदिर दुसरं तिसरं काही नसून आमचं बडव्यांचं आहे म्हणून डॉक्टर स्वामी सुब्रमण्यम स्वामी तिचे खासदार होते, ते त्यांनी मुंबई हायकोर्टात केस टाकली. मला माहिती झाल्यानंतर मी वारकऱ्यांनी चर्चा केली. वारकऱ्यांनी आता केस टाकली की हे बडव्यांच्या हातात नाही, ते वारकऱ्यांच्या हातात. अर्थात आमची सत्ता आली ना, आमचं सरकार आलं ना, ते मंदिरातला पैसा असो, एवढ्या मंदिरात पैसा आहे की 10 वर्ष तरी दुष्काळ पडला ना, तर तरी साऱ्या लोकांचं जेवढं पालनपोषण करू हे आम्ही नियोजन करू. सगळ्या मंदिरातला असो, मशिदीतला असो, विहारातला असो, गिरजाघरातला होता, सगळा पैसा आम्ही जमा करू आणि सगळ्या लोकांना सगळ्या सुख सोयी देऊ. सगळ्या लोकांच्या बेरोजगारी संपवून टाकू. सगळ्या लोकांच्या सांप्रदायिक तणाव संपवून टाकू. अरे तुटलेली मन जोडणं हे साधं सुद्धा काम नाही. हे तुटलेली सारं जग तुटलेलं जोडण्यासाठी ते सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. सारं जगत समतामूलक जीवन पद्धती निर्माण करणारी भगवान बुद्धाची लोकशाही तिचा अंमल करण्यासाठी
सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही, सांस्कृतिक लोकशाही हे केवळ शब्द बाबासाहेबांना समजले. म्हणून बाबासाहेबांनी तिरंग्यावर 4था रंग हे धम्मचक्र कोरलंय. त्या राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र प्रवर्तन नाही लिहिलं. भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली, दुसरी का बरं ठेवली? कोणी विरोध केला होता का? लोकसभेत राज्यसभेत काय काम होतं? लोकसभेच्या राज्यसभेच्या अध्यक्षाच्या मूर्तीच्या पाठीमागे धम्मचक्र प्रवर्तन नाही लिहिलं. त्या सिंहाची मूर्ती या देशाला दिलेली आहे राजचिन्ह म्हणून. दीक्षितांचं प्रतीक आहे. सत्तमाचा प्रचार योजनेचे 21 कलम बाबासाहेब बोलले होते. कोणी असो, या देशातल्या सगळ्या जमिनी, सगळे कारखाने राज्याच्या अधीन करून 26 जानेवारी 1950 ही राजकीय लोकशाहीचं अंमल सुरू झालं. एक व्यक्ती एक मत एक. आता राणीच्या पोटातला राजा नाही निर्माण व्हायचा, मत पेटीचं. पण या ब्राह्मणवादी सरकारने आणि या निवडणूक आयोगाने संगनमत करून EVM लादून या देशातल्या लोकांचा, नागरिकांचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला आणि ब्राह्मणवादी तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर आले. होतं नव्हतं एवढं विश्वास केलं. सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भ्रष्टाचार समाज तडफडेल. बघा, तडफडेल. मोदींना, शहांना कुठे पळून जातील. स्वतःची हत्या ते स्वतःच करणार आहेत. आत्महत्या करून मरण्याची लक्षणं दिसत आहेत. हे घटनेच्या 337व्या, 38व्या, 39व्या कलमानुसार प्रायव्हेट हा राष्ट्रद्रोह ठरतो, लोकद्रोह ठरतो. हा सरकार बदलेल ना तेव्हा माहिती नाही यांना कुठे पळावं लागेल, कुठे जावं लागेल माहिती नाही. पण हा संपूर्ण विद्रोह ही सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाहीमध्ये, राजकीय लोकशाहीमध्ये, ही राजकीय लोकशाही आर्थिक लोकशाहीमध्ये, सामाजिक लोकशाहीमध्ये, सांस्कृतिक लोकशाहीमध्ये बदलण्यासाठी, समतामूलक जीवन प्रवाह निर्माण करण्यासाठी ते सामाजिक क्रांती दीर्घजीवी अभियान. या दीर्घजीवी अभियानावर सर्व जाती, धर्म, संप्रदायाच्या सर्वच लोकांना आवाहन करता हो. या सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक बदलासाठी, समतामूलक समाज निर्माण करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे. या अभियानामध्ये सर्वांनाच आम्ही आवाहन करत जातात. त्याची महत्वाचा पुढे एक प्रश्न असणार आहे. आपण म्हणालात की पंढरपुरातील मंदिरातील जी मूर्ती आहे ते बुद्धाची आहे, ते बुद्धच आहेत. हे कायदेशीर सिद्ध करण्यासाठी तुम्ही कोणती लढाई लढणार? तेव्हा आता आपले वकील जेव्हा येतील, माझ्याकडे पुरावे आहेत, आमची वकील मंडळी जाईल. आता माहिती नाही, एक तर मुंबई हायकोर्टात सुब्रमण्यम स्वामी गेलेले, आता वारकरी गेले आहेत, आम्हाला द्या. आमचे वकील जे होतील ना ते टाकीच्या स्तूपावर एक चित्र आहे ना, हा विठ्ठल कसा, हा विठ्ठल असा धुता आहे, कमरेवर हात ठेवून कसा आहे, ते टाकीच्या स्तूपावर बुद्धाचं जे चित्र आहे ना ते तसंच आहे. ते हा मोठा पुरावा आहे, मोठा पुरावा आहे. आणि हे या महावंशामध्ये जे पुरावे साठवलेले आहेत. तुम्ही बिहारला गेल्यावर पाटलीपुत्र राजधानी होती जुनी, त्यामुळं पाटलीपुत्र अलीकडे पाटणा नाव आहे, बिहारची राजधानी. तिथे अशोकाराम विहार आहे, त्या दगडांवरती धम्मलिपीची अक्षरे लिहिली आहेत. तिथे या पंढरपूरला गेले म्हणून 3ऱ्या महासंघाल्यानंतर महाधम्म रक्षित यांना पंढरपूरला पाठवलेलं आहे. महाराष्ट्रात पंढरपूर पौंडरिक हे नावच महाधम्म रक्षितने दिलेलं नाव आहे. नंतर ते नगर वचलं मोठं. पहिल्यांदा भिक्षू संघाचा तो महाविहार झालं. ते पौंडरिक हे नाव होतं, पुढे पंढरपूर पडलं. मी जातो पंढरपूर हे धम्मनगरे बुद्ध दर्शनाची. त्या निवृत्तीनाथांना मी सांगायसाठी गेलो होतो. ते साधू संतांची परंपरा त्यांनी बुद्ध म्हणून व्यक्त केलं, सगळ्या साधू संतांनी. त्यामुळं साधू संत काय खोटे बोलणार आहेत का? नाही बोलणार. त्यामुळं हे साधू संतांनी अगोदर पूर्ण आपल्याला बाजून ठेवलंय. सगळ्या साधू संतांनी या विठ्ठलाचं वर्णन बुद्ध म्हणून केलंय. बाबासाहेबांनी बुद्धाचं चाललोय नव्हे तर आमचा उद्देश या सगळ्या वारकऱ्यांना जागृत करण्यासाठी की तुम्ही हे सगळे ज्यावेळेला प्रतिक्रांती झाली, इथे ते घट मांडतात, नारळ ठेवतात, भिक्षूचं कापून आणलेले डोकं, प्रतिक्रांती झाली. त्यानंतर सगळे हे भिक्षू लोक दाढीचे केस, डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडात सुद्धा कचऱ्यांचा आश्रय घेऊ लागले आणि तिथे राहू लागले. ते नवनाथ होय, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, भोलानाथ, शंकर भगवान. 3ऱ्या महासंघानंतर तिथे अशोकारामामध्ये पहा, तिथे लिहून आहे. पचमढीला जाऊन पहा, याच वर्षी जाणार होतो, पुढल्या वर्षी जाऊ. आता पचमढीला जाणार होतो, त्या पचमढीच्या जेवढ्या आहेत ना सगळ्या त्या ते संपूर्ण लेण्या आहेत, बुद्ध लेण्या आहेत. महादेव नावाचा हरद भिक्षू होता, ज्याची प्रवचया महादेव नावाच्या हरद भिक्षूंकडून झाली होती. महादेव नावाच्या हरद भिक्षूंचा महेंद्र नावाचा पुत्र होता सम्राट अशोक. त्याला महिषा मंडलामध्ये पाठवलं, ते उल्लेख अशोकारामामध्ये आहेत, आत्ताही आहेत. तुम्ही जाऊन बघा. पुढल्या वर्षी आमच्या बरोबर महादेवाच्या यात्रेला येऊन बघा. आम्ही त्या पचमढीच्या सगळ्या पुरातत्व खात्याचे बोर्ड लागलेले आहेत, स्पेशल बोर्ड लागलेत काय बुद्ध लेण्या. महादेव नावाच्या हरद भिक्षूच्या उपस्थितीत त्या लेण्या पार पाडल्या, बनल्या असा उल्लेख आहे. त्यामुळे हे सगळे संपूर्ण पुरावे आहेत.
ज्या पुराव्यांच्या आधारावर पुरातत्व खात्याचं हे संपूर्ण ज्या महाराष्ट्रामध्ये पाठवलंय, महाराष्ट्रामध्ये ते उल्लेख आहेत, पुरातत्व खात्यांना माहिती आहेत, पुरातत्व खात्याचे जे सगळे मोठे मोठे अधिकार आहेत त्यांच्या कब्जात आहेत, त्यामुळे ते बोलत नाही. मागच बोलायला लागले, त्यांना त्याच्या बदल्या केल्या गेल्या. राम मंदिर बुद्ध विहार होतं, बाबरी महावीर होतं, ते पुरातत्व खात्याचीच मंडळी माझ्या संपर्कात आहे. उलट त्यांचे काही रिझाईन घेतले गेले त्या ऑफिसर लोकांनी, आणि त्यांचे भक्त जे असतील ना पुरातत्व खात्याची मंडळी, आता तिथे सापडलाय की नाही विठ्ठलाच्या मंदिर तपासात ते अवलोकितेश्वर सापडलं, ते बुद्ध आहेत, विष्णू म्हणून मोकळ करून टाकलं, ते आम्ही सांगणार आहोत ते बुद्ध आहेत म्हणून. तपासा तुम्ही, कार्बन पेपर नाही, सगळे साधन आहेत तपासाची. त्यामुळे निरपेक्षपणे सापेक्षपणे तुम्ही सगळ्याच गोष्टी पाहा, बुद्धच आहेत, त्यामुळे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही चालतो. धन्यवाद भंतेजी केलेल्या माहितीबद्दल. याच धम्मयात्रेमध्ये पदयात्रेमध्ये अहमदपूर येथून उपस्थित असलेले बोधिसत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राजेंद्रजी कांबळे माझ्यासोबत आहेत. काय त्यांची प्रतिक्रिया असणार हे मी जाणून घेणार आहे. तर या धम्मयात्रेमध्ये आपण सहभागी झाला, काय आपली प्रतिक्रिया असेल? सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी भदंत ज्ञानज्योती महास्थवीर ताडोबा अभयारण्याचे जे संग्रामगिरीमध्ये वास्तव्यात आहेत, गेल्या 10 वर्षापासून यांनी जे अभियान चालू केलेलं आहे, सामाजिक क्रांती अभियान, ही जी अभियान आहे ते सर्वदूर आपल्या उपासक उपासिका आणि तमाम बहुजन समाजापर्यंत, वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही या लातूरवरनं पूज्य भंतेजींच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं सहभागी झालेलो आहोत. पूज्य भंतेजी ज्ञानरक्षित महास्थवीर रॅडिकल अतिशय विद्वान असे विनोदा प्रसिद्ध असे भंतेजी आहेत, आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो खूप अभ्यास आहे, त्रिपिटकाचा अभ्यास आहे त्यांनी आता बोलता महावंशातील किंवा अंगुत्तर निकाय असेल, मध्यम निकाय असेल, हे जे दिग्ग निकाय असेल, गुप्त निकाय असेल, ह्या सगळ्यांचं जे त्यांनी पठण केलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गाथा उपगत आहेत. आणि तेच अधिकार वाणीनं हे जे प्राचीन भारताचा जो इतिहास आहे तो या जमिनीमध्ये गाडलेला इतिहास आहे. 84,000 इथे सुरू होते. आत्ताही आपण पाहतो आहोत की अयोध्या नगरीमध्ये प्राचीन नगरी होती, तिथं बुद्धाचे अवशेष सापडलेले आहेत. तिथं जाऊ कणाकणामध्ये लोकांच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि हे सगळं जागृतीचा उत्सव भंतेजीच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो उत्सव शेवट ठेवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. हे कुशल कर्म आहे असं आम्हाला वाटतं. हे बुद्ध शासन चालू आहे, आंबेडकर युग चालू आहे, आणि हा पताका त्यांचा वावर देश विदेशात आहे. अनेक विद्वानांच्या सोबतीनं त्यांचा संवाद होतो. आणि म्हणून हे जे 10 वर्षापासून जे भूमिका मांडत आहे, आणि ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, प्राचीन साहित्याचा अभ्यास करतो, पाली साहित्याचा, बौद्ध साहित्याचा अभ्यास करतो, त्यामुळं हे आपण तर्काच्या आधारावर, कायद्याच्या आधारावर आणि जे उपलब्ध पुरावे आहेत, पुरातत्व आहे, त्याच्यासाठी आपण गरज पडली तर आपल्याला न्यायालयात देखील दाद मागावी लागेल. कारण का बाबरी मशिदीचा वाद आपण पाहिलेला आहे सगळ्या देशांनी, तिथं योग्य भूमिका मांडली गेली नाही. ज्या समुदायावर अन्याय झाला त्या समुदायाने देखील आपलं म्हणणं मांडलेलं नाही. आणि म्हणून आता देशामध्ये जरी बौद्धांची संख्या कमी जरी असली तर आता भंतेजीच्या मागे हा जथ्था वाढतो आहे. कारण का वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येनं पंढरपूरला येतो आहे. उपासक उपासिकाही आता बघतो आहोत आपण किती लोक करत आहेत. आणि ही अचिव्हमेंट आहे भंतेजीची. वेगवेगळ्या विषयावर बाबासाहेबांचं जे उर्वरित खरं काम आहे ते आणि म्हणून मला वाटतं की मी तमाम भिक्षू संघातल्या सर्व भक्तांना मी त्यांनी हे सगळं करत असताना ज्यावेळेस अयोध्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती प्रेशरमध्ये टाकल्या तेव्हा सगळ्या भिक्षू संघांनी जर राष्ट्रपती भवनावर जर मोर्चा काढला असता तर हा प्रश्न जगाच्या पटलावर तेव्हाच गेला असता. आणि म्हणून आज जे भंतेजी करतायत त्यांना आमचं समर्थन देण्यासाठी आम्ही बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीनं अहमदपूरहून इथं आलेलो आहोत. त्या 5 विचार आम्ही आता पत्रकं छापून 10,000 पत्रकं छापून आता 2-3 दिवसामध्ये आम्ही वाटणार आहोत गावोगावी. आणि 14 तारखेला जो समारोप होईल या रॅलीचा
त्या रॅलीमध्ये आम्ही हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित कशी होती, उपासक कशी उपस्थित होती, बहुजन लोक कशी उपस्थित होती, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी मी आवाज बहुजनाचा या चॅनलचं मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण का त्यांनी याच्यासाठी इथं येऊन कव्हरेज घेतलं. हा विचार सर्वदूर पसरावा यासाठी आपल्या चॅनलला मी धन्यवाद देतो. मित्रांनो, तुम्ही बघितलेलं आहे की क्रांती आणि प्रतिक्रांती यामधील फरक जर तुम्हाला जर समजून जर घ्यायचा असेल, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचेल असं त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या धम्म पदयात्रेला त्यांनी ज्या उपासकांनी भोजन दान दिलेलं आहे, येथील स्थानिक जे काही माझ्यासोबत नागरिक असणार आहेत, उपासक असणार आहेत. मी नवनाथ गायकवाड, कुरकुम सामाजिक कार्यकर्ता, RPI आठवले गटामध्ये काम करतो. गेल्या 10 वर्षापासून ज्ञानज्योती यांनी आपल्या भीमा कोरेगाव ते पंढरपूर अशी रॅली काढली आहे. ह्या रॅलीतून एक असं निष्पन्न होतं की बरेचसे विहार ही पूर्वीची विहार जी आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं, कार्ल्याची लेणी पाहिलं तर त्या ठिकाणी सगळ्यात त्या एकविराईचं देऊळ केलेलं आहे, पाठीमागं बुद्ध विहार आहे आणि अशाच स्वरूपाचं हे सगळं विठ्ठल मंदिर असू शकतं आणि आहे. हा पुरावा बंतिंगजी पैसे आहे. आम्हाला यातून काही वाद निर्माण करायचा नाही, परंतु हा वारकऱ्याची एक प्रतीक आहे आणि वारकरी हा एक शांत आणि संयमी आणि असल्या कारणाने त्याचं सगळं प्रतीक हे नामदेव महाराजांनी उभा केलंय. जर हिंदू धर्म जर नामदेव महाराजांना अपेक्षित होता तर तो नामदेव महाराजांनी हिंदू धर्म पुढे नेला असता, परंतु त्यांनी भगवान धर्म काढला. भागवत धर्म काढल्यानंतर त्या सर्व संतांना एकत्रित करणं आणि स्वतः नामदेव महाराजांचे सगळं अभंग हे तुकाराम महाराजांचे अभंग, नामदेव महाराजांचे अभंग, संत चोखोबांचे अभंग, हे अभंग तुम्हाला साक्षी देतात की ते बुद्ध विहार आहे. आणि बुद्ध विहार आहेच असं नाही, असं म्हणता येणार नाही, कारण का इथल्या जे काही वारकरी संप्रदाय आहे त्या वारकऱ्यामध्ये असणाऱ्या लोक आहेत ते अशिक्षित आहेत. परंतु तुम्ही पहा की बुद्धांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीची हिंसा करू नका, खोटं बोलू नका, अविचारिक वागू नका, दारू पिऊ नका. हा जे तत्व जे आहेत ते निश्चितच बुद्धाचे आहेत आणि तेच बुद्धाची तत्व हा वारकरी सांप्रदायिक जोपासत आहे, हे निश्चित तिथे त्या ठिकाणी दिसत आहे. हा वारकरी सांप्रदायिक हाच बुद्धांचा वारसा जपणारा वारकरी सांप्रदायिक आहे आणि म्हणून हा सिद्ध करणं हा काळाची गरज आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या आवाज बहुजनांचा न्यूज कॅमेरामॅन गायकवाड. आवाज बहुजनांचा.